ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. संजयाचा निर्णय भाग 3. ओव्या आहेत 1649 ते 1660. यत्र योगेश्वर कृष्ण या चरणाचं ज्ञानदेव स्पष्टीकरण करत आहेत. आणि समुद्राचा मेघू उपयोगे तया होनी चांगू, तैसा पार्थी माझी लागू आहे तये. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असून उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. त्याप्रमाणे संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसा होय कीरू, परी जगा पोसिता व्यवहारू त्याची जाणे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोसणारा व्यवहार ते सोनेच जाणते. येथे गुरुत्व येतसे उणे, ऐसे जणे कोणी म्हणे, वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुल. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कदाचित कोणी म्हणेल, पण तसे नाही. तर असे आहे की अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती, परिमाने इये स्तुती गौरव असे. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे, परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते, असे या स्तुतीचे गौरव आहे. आणि पुत्रे की सर्व गुणी जिनावा आहे बापा शिरानी, तरी ते शारंगपाणी फळा आली. आणि मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा ही बापाला आवड असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. किंबहुना ऐसा नृपा पार्थासु झाले श्रीकृष्ण कृपा, तो जयाकडे साक्षेपा भीती राहे. फार काय सांगावे. धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, तोची गा विजयासी ठावो, येथ तुझा कोण संदेह, तेथ न ये तरी वावो विजयची होई. हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जय खोटाच ठरेल. म्हणून जेथ श्री तेथे श्रीमंतू, जेथ तो पंडूचा सुतू, तेथ विजय समजतू अभ्युदयू तेथ. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा अर्जुन हे 3 आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तेथेच आहे. तरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना. व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा खरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथ तो श्री वल्लभू, तेथ भक्त कदंबू, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे अनायासे सुखाची व कल्याणाची प्राप्ती आहे. या बोला आन होये, तरी व्यासाचा अंकु न वाहे, ऐसे गरजोनी बाहे उभिली तेने. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासाचा शिष्य मी म्हणवणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला. एवं भारताचा आवाका आणूनी श्लोका येका, संजये कुरुनायका दिधला हाती. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. संजयाच्या मुखातील यत्र योगेश्वर कृष्ण या चरणाचे भावात्मक स्पष्टीकरण ज्ञानदेवाने केले. नंतर ज्ञानदेव यत्र पार्थो धनुर्धरः या चरणाचं स्पष्टीकरण करत आहेत. ज्ञानदेव संजय मुखाने अर्जुनाचे श्रेष्ठत्व वर्णन करतात, कारण अर्जुनाच्या निमित्ताने हा उपदेश सर्वांना मिळालेला आहे. ज्ञानदेव म्हणतात की अर्जुन हा मेघासारखा आहे. मेघ हा समुद्रापासूनच होतो, पण उपयोगाच्या दृष्टीने तो समुद्राहून चांगला असतो, कारण समुद्राचे खारट पाणी गोड करून तो त्या पाण्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो. तसेच श्रीकृष्ण परमात्म स्वरूप, त्यांच्यापासूनच सर्व सृष्टी झाली, त्यामुळे अर्जुनाची उत्पत्ती सुद्धा श्रीकृष्णापासूनच झाली. पण भगवंतांना द्वैत स्वीकारायला लावून
अर्जुनाने गीतोपदेशाची वृष्टी करण्यास भगवंतांना भाग पाडले. अर्जुनाने जर भगवंतांना शरण जाऊन त्यांना गुरुस्थानी मानून आपल्या शंका विचारल्या नसत्या तर भगवंतांनी उपदेश केलाच नसता. त्यामुळे इथे गुरूंपेक्षाही अर्जुन श्रेष्ठ ठरला. पण ज्ञानदेव आपल्या म्हणण्याच्या पुष्टीकरणार्थ दृष्टांत देत आहेत की परीस लोखंडाचं सोनं करतो आणि म्हणून तो लोखंडाचा गुरु ठरतो, कारण त्याने सुवर्णत्वाची दीक्षा लोखंडाला दिलेली असते. पण लोकव्यवहारात उपयोगी पडते ते सोनेच, मग ते दागिन्यांच्या रूपाने अंगावर घातले जावं अथवा त्याचा धन म्हणून उपयोग असो. व्यवहाराच्या दृष्टीने परीस जरी कितीही श्रेष्ठ असला तरी तो दागिना म्हणून गळ्यात अडकवता येत नाही किंवा धन म्हणून त्याचा विनिमय होत नाही. आता शिष्याला गुरूंपेक्षा श्रेष्ठ ठरवले हे कदाचित विपरीत वाटेल. अर्जुनाला श्रेष्ठ म्हटले म्हणून गुरुना कमीपणा आला असं म्हणण्याचं कारणच नाही. ज्ञानदेव सांगतात की अग्नी हा आपला प्रकाश दिव्याच्या योगे प्रकाशित करतो. तसेच श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या योगे जगाला गीतोपदेश केलेला आहे. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की जरी अर्जुन देवांच्या सामर्थ्यानेच बलवान झाला असला तरी अर्जुनाला श्रेष्ठ म्हणून त्याची स्तुती करणे प्रत्यक्ष भगवंतांनाच आवडतं. प्रत्येक बापाला आपल्या मुलाचा तिन्ही लोकी झेंडा फडकावा असं वाटत असतंच ना. तशीच इच्छा भगवंतांची होती व ती सफळही झाली. तेव्हा जो कृष्ण कृपेस पात्र होऊन सावधपणे युद्ध करणार आहे त्याचाच पक्ष विजय मिळवणार आहे हे नक्की. म्हणून संजय धृतराष्ट्राला विचारत आहे की या बाबतीत तुला संदेह का वाटावा. त्याला जर विजय मिळाला नाही तर तो विजयच अर्थहीन ठरेल. तेव्हा जेथे लक्ष्मीपती श्रीकृष्ण, जेथे धनुर्धर अर्जुन असेल त्या ठिकाणी विजय आणि अभ्युदय नक्की असणार. संजयने यासाठी व्यास महर्षींना पुढे केले आहे. व्यास वचन सत्य होईल यावर भरोसा असेल तर संजय सांगतो तेच भाकीत धृतराष्ट्रालाही खरे मानायला हवे. भगवंत व भक्तांचे समुदाय जेथे असतील तेथेच सुख व कल्याण नांदणार आहे. संजयाने हात उंचावून प्रतिज्ञा केली आहे की आपले हे बोलणे जर अन्यथा झाले तर आपण स्वतःला व्यासांचा शिष्य म्हणवणार नाही. अशा प्रकारे महाभारताचे तात्पर्य संजयाने यत्र योगेश्वर कृष्ण या एकाच श्लोकात सांगितलं. येथे ज्ञानदेवांनी केलेले गीतेच्या शेवटच्या श्लोकावरचे स्पष्टीकरण संपले. भगवद्गीतेचा उपसंहार झाला. आता ज्ञानदेव सुमारे 150 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीचा उपसंहार करणार आहेत. त्यात गीतेचे स्तवन व फलश्रुती, व्यासस्तवन, ग्रंथाचे कर्तृत्व, आपल्या भाष्याविषयी माहिती, स्वतःची गुरु परंपरा, ग्रंथाची थोरवी, श्रोत्यांची स्तुती आणि पसायदान इत्यादी अनेक विषय येणार आहेत. ते भाग आपण क्रमशः पाहू.